असेन मी एक नगण्य पात्र म्हणून माझ्या एंट्रीला एवढा विलंब. म्हणून माझ्या एंट्रीला एवढा विलंब. या नाट्याचार्याच्या अभिनय संपन्नतेकडे असा कानाडोळा का करावा. अरे 4 दिवसात एका दिवसामध्ये बोलले. थोडं थोडं बोला. या नाट्याचार्याच्या अभिनय संपन्नतेकडे. ही नाट्याचाराच्या अभिनय संपन्न तंत्रे या नाट्याचार्याच्या नाट्याचार्याचा अभिनय संपन्नतेकडे असा कानाडोळा का करावा. माझा अनुभव दांडगा शब्द संपत्ती भरपूर. कालेटकर शिरवाडकरांची पल्लेदार वाक्य टाळ्या वाजेपर्यंत खेचून न थांबता मला अव्यक्तपणे बोलता येतात. मध्ये बोलले बाहेरच नाही. ते बाहेर येतच नाही. रात्री 12:15 वाजता. अरे आता तर काहीच बनवलं नाहीये. भांडी तर नाहीये. नाही, एक कुकर आहे जे सकाळचंच होतं. हा सागर दादा एक कुकर करावं लागेल. एक कुकर करा. आता त्यांना जेवू दे. सांगते. जेवू दे आता फक्त जेवू दे. आता जेवू दे नंतर. सॉरी सांगते नंतर वाटच बघत आता त्यांना शांतीने जेवू दे. क्लीन केलं त्याचं काय नाही. तेच किचन काय क्लीन केला या दोघांनी. कुठे कोणी बोलली थँक्यू पण बोलली. उरलाय ते बोलणार. आमचं चालू होतं. आमरस जो केलाय त्याची भांडी घासायची आहेत. त्याच्यावरून चाललंय आमचं. तो जेवतोय 2 कुकर ती सांगते. कधी मी आतमध्ये गेल्यावर सागर दादा एक कुकर बाकी आहे बोला. अरे पण ते तुमच्या भांड्यावरून नव्हतं तर आधी आमच्या भांड्यावरून. मला काय घेणं देणं नाही कोणाच्या भांड्यावरून. काही हरकत नाही. मला नाही होत. अशा पाठीमागे बोलतात. जेवतोय 2 कुकर आहेत. मला जेवू दे नंतर बघू. नाही जात. अरे खरंच ना आलं मी आणलं. जेवण टाकून दिलं त्यांनी. हे सांगितलं ना कसं कसं जाणार. सागर दादा जेवत होता तर एव्हा तिकडून बोलते की कुकर घासायचा आहे. कुकर तुम्ही जेवण टाकून दिलं. तो जेवत होता त्यांनी जेवण टाकून दिलं त्यांनी. अरे तेव्हा असं नाही करायचं. तसं नाही. अरे पण तुम्ही बघतायत ना जेवतोय त्याने जेवण टाकून दिलं. मी फक्त त्यांना बोलले की एक करता का मी एक बघेल. तू बोलली टायमिंग रॉंग. जेवल्यानंतर एक मिनिट काहीच नव्हतं. तिला बोलायचं जेवणावरून उठवणार नाही. हिने सांगितलं संपलं एवढंच झालं. कोणीच कोणाला सांगायला गेलं टाकून दिलं का. कोणीच नाही मला बोलते ना. नाही नको मी बोलले ना नंतर की राहू द्या. अरे तो धुवायचाच होता की नाही. मी फक्त विचारत होते ऍज अ कॅप्टन. मी काहीच म्हणत नाही. नाही म्हणत तुम्ही काहीच नाही पण तुम्ही जेवण टाकून दिलंय ना. खरंच जेवलो मी. हा जेव. पुढच्या वेळेस पासून लक्षात ठेवणार मी की जेवताना नाही बोलत. तुझ्यावर घेऊ नकोस. तुमच्यामुळे काही झालेलं नाहीये.